आणि बॉलिवूड का नवाब सैफ अली खान याला सुद्धा न्याय ज्यांच्या माध्यमातून देण्यात येतो ते माननीय ॲडव्होकेट विपुलजी दुशे. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि विश्वनाथ सरांसाठी मोठ्या संख्येने जमा झालेले सर्व माझे बंधू आणि भगिनींना सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम मला आज या ठिकाणी इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून मला बोलवण्यात आलं, त्याबद्दल मी नलावडे सरांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचं पहिल्यांदा आभार मानतो. नलावडे सरांबद्दल थोडक्यात सांगायची माहिती म्हणजे नलावडे सरांची आणि माझी ओळख 5-6 वर्षांपूर्वी झाली. त्यावेळेस आमची अशी धावती भेट झाली होती. त्यानंतर काही कामानिमित्त त्यांचा आणि माझा फोनवरती संपर्क आला. तर वकील असल्यामुळं आम्हाला असं पटकन माणसं लक्षात येत नाहीत फोनवरती कधी भेट झाल्यानंतर. तर त्यांच्या ओळख म्हणजे त्यांची अशी आहे की ते प्रसिद्ध सिने अभिनेता जे आहेत प्रवीणजी तरडे त्यांच्यासारखे ते दिसतात. त्यांना मी बोलता ते बोललो होतो आणि मग मी म्हटलं तुम्ही मला नाही का तरडे म्हणत होते. अरे म्हटलं सर सॉरी मला लक्षात नाही आलं. आणि मग त्यानंतर आमची जी ओळख झाली, इतकी मैत्री झाली, आमच्या कुटुंबाची एकमेकांबरोबर येणं जाणं भेटणं हे सुरू झालं. आणि त्यामध्येच ह्या विश्वनाथ सरांचा स्वभाव, त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचा, वहिनींचा, ताईंचा म्हणजे आमचा स्वभाव हा इतका मनमिळावू आणि इतका चांगला आहे की त्यांनी मला एका फोनवरती आज इथं उपस्थित राहायचं आमंत्रण दिलं आणि त्यांना मी क्षणाचाही विलंब न लावता हजर येणार असं त्यांना मी आश्वासन दिलं आणि त्यानुसार मी आज आलो. आता त्यांच्या वकिली क्षेत्राबद्दलची जर थोडक्यात आपल्याला आता सगळ्यांकडनं आपण कसं त्यांनी कष्टातून आज एवढं मोठं दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे हे आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांची तळमळ एखाद्या केसबद्दल, एखाद्या पक्षकाराबद्दलची जी काही कामाबद्दलची तळमळ असते ती मी स्वतः पाहिलेली आहे. कितीही त्यांना त्रास झाला, कितीही विलंब झाला, इथून ते पुण्याला एखाद्या केससाठी, एखाद्या पक्षकारासाठी माझ्याकडे यायला ते कधीही मागे पुढे बघत नाहीत. तासनतास ते त्या पक्षकारासाठी कष्ट घेत असतात. त्यांचे खूप म्हणजे प्रयत्न त्यांचे त्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठीचे असतात. हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे त्यांचा असा स्वभाव असल्यामुळेच कदाचित देवाने त्यांना इतक्या लवकर इतकं छान यश दिलेलं आहे. त्या यशाने त्यांना ही सुरुवात आहे. अजून असे खूप त्यांना मोठं यश ह्याच्यापेक्षा आज जे त्यांनी एवढं मोठं छान ऑफिस केलेलं आहे ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळावं अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. आणि त्यांच्या स्वभाव, त्यांचे प्रयत्न आणि त्यांचं व्यक्तिमत्व ह्याच्यामुळे हे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा अनेक संधी आम्हाला ऑफिस उद्घाटनाच्या मिळणार आहेत लवकरच आपल्या सगळ्यांना. पुन्हा एकदा ह्याच्यापेक्षा मोठं आणि ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं ऑफिस लवकरच होईल याची मला पूर्ण खात्री आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. आपल्याला मी पुढच्या कारकिर्दीसाठी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. सन्माननीय भंडारे साहेब. सर्वांना प्रथम नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सगळे बंधू भगिनी, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आणि मुळातच फी न घेता बोलणं हे थोडंसं जरा उचित होत नाही. बरोबर आहे नलावडे साहेब? मला एक गोष्टीचा खूप मनस्वी आनंद होत आहे की नलावडे साहेबांनी एवढं छान ऑफिस या ठिकाणी उभं केलेलं आहे. मला 2 गोष्टीसाठी याचा आनंद असा होतोय की एक खेड्यातनं म्हणजे धोलवड सारख्या गावातनं येऊन अशा ठिकाणी एक चांगलं ऑफिस जे काही सुरू केलेलं आहे ते पाहून मला खरंच आनंद झाला. आणि मी सुद्धा एका खेड्यातनं आलेलो आहे की ज्या गावामध्ये आज सुद्धा एक वेळाच एस टी जाते आणि त्याच्यानंतर माझ्या गावात जायला परत एस टी नसते. अशा ठिकाणाहून येऊन वकिली करणं, वकिली सक्सेस करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आज आपण बघतोय अनेक प्रकारचे वकील या क्षेत्रात येत आहेत. वकील होणं सोपं आहे पण वकिली चालवणं हे काही सोपं नाही. सचोटी, जिद्द, प्रामाणिकपणा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळेच माणूस इथपर्यंत पोहोचू शकतो. वकिलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वकिलांची परिस्थिती काय आहे.
परंतु वकील आणि सिनेमात काम करणारा हिरो ह्याच्यामध्ये कुठलाही फरक नसतो. हिरो काय करतो, हिरोही होतो, व्हिलन होतो, गाणं म्हणतो, सगळ्या गोष्टी करतो, घोड्यासारखा पळतो, संतासारखा शांत राहू शकतो. वकीलही तसाच असतो, फक्त तिथं सिनेमामध्ये त्यांच्यावर हिरोईन असते आणि इथं वकील क्षेत्रामध्ये एकट्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. चेष्टेचा भाग येतो. परंतु जे काय आज विश्वनाथ सरांनी या ठिकाणी अतिशय चांगलं सुंदर ऑफिस सुरू केलेलं आहे. मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे सर, की आपण जे काही आत्ता पाटे साहेबांनी जो काही विषय मांडला, असे काही विषय आहेत की जे खूप महत्त्वाचे विषय आहेत. अशा विषयामध्ये आपण सुद्धा काम करू शकतो आणि जे जे खरंच ज्यांना न्यायाची गरज आहे त्या ठिकाणी फक्त वकिली हा व्यवसाय नाही, तर कुणाला तरी न्याय मिळवून देण्याकरता आपण जर आपल्या मनापासनं थोडेसे जर प्रयत्न केले तर नक्की आपण त्यांना ती मदत मिळवून देऊ शकतो. आणि त्याचं जे काही ते ज्याला म्हणतो आपण, ती जी काही भावना असते की कुणाला आपण न्याय मिळवून दिलं, ह्या भावनेचं कुठंही मोल केलं जात नाही. ही भावना जी आहे की आपल्याला जे समाधान आपल्याला मिळतं ते समाधान कुठेही मोजलं जाऊ शकत नाही. मी आज सिव्हिल म्हणजे दिवाणी क्षेत्रात काम करत असताना ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याची केस मी जिंकतो, ज्यावेळेस मला ते कुठला एखादा वाद असेल तो मिटवतो, तर मला खरंच त्यांच्याकडनं पेढे मिळत नाहीत किंवा फीज काय असेल जी मिळत असेल ती मिळत असेल, पण ज्यावेळेस ते म्हणतात की तुमच्यामुळे माझं काम झालं, हे वाक्य ज्यावेळेस मी ऐकतो त्यावेळेस मला खरंच चांगलं वाटतं आणि असं वाटतं की मी या क्षेत्रात आलो आणि ह्या क्षेत्राची एवढी मोठी परंपरा आहे, त्या परंपरेचा मी एक भाग झालो. बाबासाहेब आंबेडकर असतील, कितीतरी मोठी लोक याच्यामध्ये, महात्मा गांधी असतील, त्या परंपरेतला मी एक आहे आणि त्यामुळं मी यांना न्याय मिळवून देऊ शकलो. ही भावना ज्यावेळेस माझ्या मनात येते आणि हे ज्यावेळेस मी ऐकतो त्यावेळेस मला खूप चांगलं वाटतं. आपण आज एक शेतकरी कुटुंबात येऊन ही जी काय आज एवढी उंच भरारी घेतलेली आहे, यापुढे आपण आपलं असंच काम चालू ठेवू. आम्ही तुमच्याबरोबर सतत आहोत, हीच तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अत्यंत सुयोग्य मार्गदर्शन. रोणे प्रकरण आहे त्याच्यावरती महत्त्वपूर्ण काम आदरणीय दुष्यंत साहेबांचं आहे. बऱ्याच केसेस आहेत. यानंतर आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेन, आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी अत्यंत देखण्या पद्धतीनं पार पाडलं ते आपल्या सर्वांचं लाडके मित्र तथा वकिली क्षेत्रात विशिष्ट प्रावीण्य मिळवणारे सन्माननीय ॲडव्होकेट विश्वनाथजी अशोकराव नलावडे. आदरणीय विश्वनाथ सर, मी आपल्याला विनंती करेन. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय आम्ही लहान असल्यापासूनचे आवडते आमदार बेनके परिवार, आमचे मित्र आमदार साहेब अतुलजी बेनके सर, मोहित दादा ज्यांनी भावासारखं आमच्यावर प्रेम केलं, तदनंतर प्रशांत जो माझा क्लासमेट, आमचा भाऊ आदर्श सरपंच वैभवजी नलावडे, सुजितजी खैरे ज्यांचं मार्गदर्शन आणि पदोपदी त्यांचा मला सहकार्य मिळाले असे आमचे बाबूभाऊ पाटे, तदनंतर आमचे खंबीर मामा. बऱ्याच लोकांना वेगवेगळा माहिती असेल, परंतु माझा मामा खूप वेगळा आहे. त्या खूप वेगळ्यामध्ये खूप काही वेगळे असा माझा आवडता मामा विजयजी कंसे. आणि व्यासपीठावरती जे माझ्यासाठी आलेत, गुरुवर्य विपुलजी दुशिंग सर, गुरुवर्य पंकजजी भंडारी सर, आपल्या सर्वांचा मी आभार नाही व्यक्त करणार, कारण आभार मानताना भार हलका होतो. मला तुमच्या मनात, तुमच्या हृदयात आयुष्यभर स्थान हवंय, म्हणून मी तुमच्या कायमस्वरूपी ऋणात राहील. आणि हे आभार मानताना मी एक दिलगीर व्यक्त करतो. मला प्रत्येकाचा नाम उल्लेख करायला आलं नाही. इथं माझे ज्येष्ठ वकील टेंबे सर, बरेच लोक आहेत ज्यांचा मी नामोल्लेख किंवा सरांनी देखील, आमचे कोल्हे सर, राजेंद्रजी कोल्हे सर, हेमंतजी आडवळे साहेब यांनी माझ्या बरोबर उभं राहून आज माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे का ज्यांनी माझ्यासाठी इथं स्टेजवरती उभं राहून मला तिथं खाली बसवलं आणि स्वतः उभं राहून इथं मला मान दिला. त्यांच्यासाठी म्हणजे माझ्या मनापासून मी शुभेच्छा देईल. त्यांचे माझ्या वकील जुन्नर वकील बारमधील आलेले सर्व विधिज्ञ, सिनियर ज्युनियर यांचा आभार व्यक्त करतो. हे आभार व्यक्त करत असताना थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. माझे मित्र, माझे नातेवाईक, माझे सन्माननीय ॲडव्होकेट
मागं उभे आहेत त्यांना मला चेअर देता आले नाही. मी मगाच्यापासून दोघांना आमच्या पत्नीला पण फोन केला का त्यांना सांगा चेअर द्या, पण शेवटपर्यंत चेअर देता नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्यासाठी काही पनिशमेंट असेल ती नंतर मला तुम्ही दिली तरी चालेल. माझ्या समवेत गेल्या 25 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. जेव्हा क ख ग घ काही माहीत नव्हतं अशी माझ्या 2000 सालातले 10वीचे बॅचमेट बंध मैत्रीचे या लोकांसाठी माझ्या मनात जी जागा आहे ती आपणा सर्वांना अशी सांगून व्यक्त होणार नाही. कारण गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही सगळेजण एकत्र आहेत. त्याच्यात बेनके साहेब तुम्हाला स्पेशल सांगेल, आदरणीय गुरुवर्य तुम्हालाही सांगेल का त्याच्यात आत्तापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात 10वी होऊन नंतर मुलं मुली कधी कॉन्टॅक्ट राहतात नाही, फक्त हाय बाय पुरते असतात. परंतु आम्ही गेल्या 25 वर्षापासून मुलं आणि मुली सतत एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि दरवर्षी आम्ही गेट टुगेदर करतो साहेब. आणि हा दरवर्षीचा गेट टुगेदर आम्हाला इतका उत्साहित करतो. गेली 40 वर्षापेक्षाही अधिकचं वय आमचं, पण आजही आम्ही तारुण्यात आहे. पिंटू भाऊला माहिती आहे ही गोष्ट. पिंटू भाऊ सुद्धा माझ्यासाठी खूप आदर आहे त्याचा. माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी सुखदुःखामध्ये त्यांनी मला खूप मोठी साथ दिलेली आहे. माझ्या सर्व सिनियर्स ज्युनियर्स यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि कुटुंबियांचे सुद्धा आभार मानतो. कुटुंबियांमध्ये आभार मानून मी सर मगाशी सांगितलं की मी आभार मानायचे नाही आहेत मला, कारण मला ऋणात राहायचंय. मी आज स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्या आईवडिलांचा आभार मानतो त्या वतीनं की मला त्यांनी जन्म दिला आणि हा सोन्याचा दिवस मला त्यांनी दाखवला. आपणा सर्वांनी माझ्या प्रेमाखातर तुम्ही इथं सर्वजण आलात आणि मला एवढा मान सन्मान दिला. साहेब गुरुवर्य आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि इथे थांबतो. फक्त जाताना एकच